भैया साहेबांना विनंती आम्हाला संबोधित करावं. नमस्कार. पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्तानं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी तरुण सहकारी मित्रांनो, मी जास्त आपला वेळ घेणार नाही, परंतु एक 4-5 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे एक ताकदवान नेता ज्यांच्या महाराष्ट्रामध्ये जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान होतं, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद असं या ठिकाणी निधन झालं. मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय अजितदादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली आदरांजली बांधवांना या ठिकाणी वाहतो आणि माझ्या वाणीस सुरुवात करतो. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या पळसदेव बिजवडी गणाचे अधिकृत उमेदवार अनिता चांगदेव ढुके व पळसदेव गणाचे उमेदवार दीपालीताई महेंद्र काळे व तिसरे आपल्या बिजवडी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार श्री रामभाऊ चितळकर हे तिन्ही उमेदवार आपल्या कमळ चिन्हावरती या ठिकाणी उभे आहेत आणि यांना निवडून द्या अशा प्रकारची विनंती करण्यासाठी राज्याचे कर्तृत्ववान ग्राम विकास मंत्री माझे मार्गदर्शक आदरणीय जयकुमार भाऊ गोरे हे या ठिकाणी आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण सगळ्यांच्या वतीनं आदरणीय जया भाऊंचं मनापासून या ठिकाणी पळसदेव नगरीमध्ये या ठिकाणी आपण स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे नेते आदरणीय प्रदीपदादा गारटकर, सोनाई ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय दशरथदादा माने, अभिजित भैया तांबिले, माऊली चौरे, शिरगाळे अण्णा, त्याचबरोबर हनुमंत नाना बनसोडे, सुभाष जगताप, मनोहर भाऊ ढुके, राम आजबे, संजय देवकर, सुभाष भोसले, तुकाराम गोलांडे, अमोल जाधव, भारत बोंगरे, बबन लावणसर, सुधाकर ढगे, मधुकर अनवे, अमर मार्कड, अनिल राऊत, विकास नायकोडे, वामनवीर, दत्तात्रय शेलार, सचिन सूर्यवंशी, आदिनाथ पवार, भारत काळे, भीमराव डोंबळे, बापू साळवे, रामदास बनसोडे, चांगदेव ढुके, रामभाऊ जाधव, तानाजी काळे, जेपी काळे साहेब, प्रदीप काळे, राजाराम बनसोडे, बाळासाहेब पानसरे, बलबीर पाटील, योगेश भैया जगताप, बबन आप्पा बनसोडे, रामदासजी बनसोडे, तानाजी मार्कड, गणपत करे, सचिन शाह, रमेश पाटील, यशवंत कचरे, प्रशांत गांधले, नानासाहेब शेण पांडे, गजाभाऊ गांधले, अक्षय भोसले, अतुल तावरे, विकास आडव, वैभव लावण, सतीश मोरे, किरण लावण, निलेश रंजवे, सागर गांधले, छगन बनसोडे, विशाल दिवसे, तुषार चव्हाण, राहुल देवकर, अमोल डोंगरे, वैभव बनकर, मारुती करगळ, प्रकाश शिंदे, मयूर शिंदे हे सगळे माझ्या व माता भगिनी या सगळ्यांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. आणि जया भाऊ, आज खूप आनंदाचा दिवस आहे असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही जसा इंदापूर तालुक्यामध्ये पाय ठेवलाय तसा प्रवेश एवढे होतात सकाळपासून आपण बघितलं. हा विश्वास जया भाऊ तुमच्यावरती भारतीय जनता पार्टीवरती आदरणीय सगळ्यांचा विश्वास आहे. आता इथं आपल्या शेजारी बसलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय हनुमंत नाना बनसोडे, अतिशय या ग्रामीण भागातलं नेतृत्व आहे. त्यांनी स्वतःचं आयुष्य हनुमंत नानांनी आणि नानी कुठे आहेत, नानी कुठे आहेत, नानी कुठे आहेत नानी आणि आदरणीय नानी या दोघांनी या परिसरामध्ये खूप मोठं आयुष्य घालवलं. इथल्या सर्वसामान्य मुलांसाठी शिक्षण संस्था काढली, विनाअनुदानित होती आणि ती अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदरणीय नाना एकदम माफक दरामध्ये शिक्षण तिथं या ठिकाणी देण्याचं काम आदरणीय हनुमंत नानाची शिक्षण संस्था या ठिकाणी काम करत आहे. आणि आदरणीय हनुमंत नाना ही व्यक्ती या भागामध्ये जिल्हा परिषद सदस्य होते, गावचे अनेक वेळा सरपंच होते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मी नानांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना सांगतो, नाना तुम्ही मला वडिलांसारखं आहे, दादांसारखं आहे. तुमचा शब्द आमच्या कार्यकर्त्यांसाठी अंतिम असेल, लक्षात ठेवा आणि तुम्ही असंच आम्हाला मार्गदर्शन करा, आशीर्वाद राहू द्या. 1973 सदस्य होता ना, आता पण सदस्य, मग किती वर्ष टिकवायचं? हा आशीर्वाद नानांचा राहू द्या. त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय सुभाष जगताप साहेब हे देखील या ठिकाणी आपल्या बरोबर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून सुभाषराव जगताप यांचं सुद्धा खूप या गटामध्ये चांगलं काम आहे. शेजारी कालदास आप्पा देवकर जिल्हा परिषदे माजी सदस्य या ठिकाणी हे उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत करतो. संजय भैया देवकर आमचे तरुण सहकारी आपल्या या खालच्या गणातील वडापुरी माळवाडी गणातील एक चांगलं नेतृत्व संजय भाऊ देवकर व त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि मी जास्त काय बोलत नाही, कारण की आदरणीय जया भाऊंना पुढं खूप जायचंय. मी तुमच्यातला रोज बोलतोय, तुम्हाला खोटं सांगत नाही. जया भाऊ काल आणि आज 65 सभा घेणार आहेत. किती? 65 सभा.
हे लक्षात ठेवा. आज मी त्यांना विनंती केली, भाऊ काही करा पण इंदापूर तालुक्यात वेळ द्यावाच लागेल. मी हट्ट केला, भाऊंनी ते हट्ट मान्य केला. त्याबद्दल भाऊ तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला विनंती करतो भाऊ, बघा तुमच्याकडे ग्रामविकास खातं आहे, त्यामुळे आमच्या इंदापूर तालुक्यात तुमच्या आशीर्वादानं आम्ही पॅनल उभा केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि आदरणीय जयकुमार भाऊ गोरे यांच्या आशीर्वादानं आपण भारतीय जनता पार्टीचा पॅनल उभा केलाय. आपले सौ अनिताताई चांगदेव ढोके शेतकरी कुटुंबातील फॅमिली आहे, अतिशय सामान्य कुटुंबातील फॅमिली आहे. त्यांचे मिस्टर चांगदेव आबा ढोके हे विद्यमान गावचे आगोती गावचे सरपंच आहेत. त्यांना कसली राजकीय पार्श्वभूमी नाही. आपण सगळ्यांनी विनंती केल्यामुळे ते आपल्यासमोर उभं राहिले. आणि दुसरे उमेदवार दीपालीताई महेंद्र काळे, जो महेंद्र काळे आहेत या पळसदेव गावचे ग्रामपंचायत सदस्य भाऊ, 400 मताधिक्याने लीडने निवडून आलेले महेंद्र काळे आहेत या गावाच्या आशीर्वादानं. ते पंचायत समिती सदस्य म्हणून उभा आहेत. रामभाऊ चितळकर हे पंचायत समिती सदस्य म्हणून उभा आहेत. तिन्ही उमेदवारांना बहुमतानं विजय करा. आणि भाऊ शेवटची विनंती, ही उजनी पाणलोट क्षेत्र जे आहे, या उजनी पाणलोट क्षेत्रावरती भाऊ गाळपिरीचा एक विषय आहे. ही शेतकरी स्वतःची जमीन, तानाजीराव काळे इथं आमचे मार्गदर्शक पत्रकार बसलेत, हे त्यांचाही मोठा अभ्यास आहे या बाबतीत. गाळपेरीच्या ह्याच्या बाबतीत अनेक लोकांनी जमिनी घालून धरण निर्माण केलं. गावं सगळी तिथले उद्ध्वस्त गावं करून वरती आपण पुनर्वसन गावं सगळी केली. आणि आता जी काय गाळपिरीची जमीन होती तिथं कुठं मका लाव, ज्वारी लाव, काय छोट मोठी पिकं या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी जयाभाव घेतात. आणि त्यांना नोटीस आल्या की आता गाळपिरीची जी जमीन आहे ती शासन परत ताब्यात घेणार म्हणून. तर त्यासाठी आपण भाऊ, त्यासाठी आम्हाला मदत करा अशी मी सगळ्यांच्या वतीनं भाऊ तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही 100% मदत करता ही मला खात्री आहे. आणि दुसरं भाऊ, इथं आमचं पळसनाथाचं मंदिर आहे. पळसनाथाचं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे. ही क वर्ग बी नाहीये, बरोबर, क वर्ग देवस्थान नाही. मी विनंती करतो भाऊ, तुमच्या सहीचे अधिकार, तेवढी सही फक्त कोंबडा हाना, आमचं क वर्ग तेवढं एक करा. आणि दुसरं आमचं बाबीर देवस्थान रुईचं एक आहे, ती क वर्ग आहे, ती ब वर्ग मध्ये घ्यायचंय. आणि धाकटे पंढरपूर देवस्थान आहे, ती विठ्ठलवाडीचं 36 वर्ष अखंड विना, तिथं खाली नाही. गोरगरिबाची तिथं 11,000 रुपयात लग्न होतात, बरोबर का नाही. तिथं हरिकाका आमचे आदरणीय काका इथं बसले असतील, ती एक आम्हाला क वर्ग मध्ये करून द्या अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि भारतीय जनता पार्टीचे हे तिन्ही उमेदवार बांधवांनो, एकदा 5 वर्ष तुम्ही संधी द्या. तुमचे सेवक म्हणून बांधवांनो काम करतील, सेवक म्हणून. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करायची संधी दिली. मी कधी कुणाचं काम अडवलं नाही. तुम्ही मला ज्या पद्धतीने संधी दिली, मी जेवढी काय कामं करता येतील तेवढी प्रामाणिक भावनेनं बांधवांनो या ठिकाणी केली. इथं नाना बसले, बाकी सगळी मंडळी बसली. आणि मी सांगतो, हे तिन्ही उमेदवार माझ्यापेक्षा सुंदर काम या ठिकाणी बांधवांनो या ठिकाणी करतील. आणि सगळ्यांना आदरणीय, बघा कुठल्याही ग्रामपंचायतीला आणि कोणत्याही गावाच्या विकासासाठी निधी कशाला लागतो मला सांगा. माझ्या दलित वस्ती योजनेनंतर कॉन्क्रीटचे रस्ते, सभामंडप, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दवाखाना, उपकेंद्र, त्यानंतर स्मशानभूमी, दफनभूमी, जडपी शाळा, वॉल कंपाऊंड, पेविंग ब्लॉक, त्यानंतर आपली हायमास दिवे, त्याचबरोबर सार्वजनिक वाचनालय, रस्ते. आणि हे सगळं मंजूर करण्याचा राज्याचा अधिकार कुणाला आहे? आदरणीय जयकुमार भाऊ गोरे यांना. लक्षात ठेवा, ह्यांच्याकडे ती खातं आहे. आणि ह्यांच्याकडं ह्यांनी सही केली, डायरेक्ट ग्रामपंचायतीला कुठल्याही कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी मिळतो. आणि साक्षात ते आपल्याच बसल्यात, त्यामुळे निश्चितच आदरणीय भाऊ आपल्याला मदत चांगल्या पद्धतीने करतील. त्यासाठी फक्त तुम्ही बघा, तुम्ही 10 वर्ष संधी, 20 वर्ष संधी दिली राष्ट्रवादीला, तुम्ही 20-40 वर्ष काँग्रेसला संधी दिली, तुम्ही भारतीय जनता पार्टीला 5 वर्ष बांधवांना संधी द्या. या इंदापूर तालुक्यात विकास कामं आपण खूप चांगल्या पद्धतीने बांधवांना या ठिकाणी करू. गारटकर दादा इथं बसलेत, त्यांच्याही झुंजार नेते आहेत, ते आल्यामुळे अतिशय ताकद आपल्या भारतीय जनता पार्टीची राजाभाऊ आपली या ठिकाणी वाढलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य बांधवांनो राहू द्या. आता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंचा आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद निश्चित आहे. ही सगळी नेते मंडळी अशी म्हणतात की आता आम्हाला प्रचार सुद्धा करायची गरज नाही, ही जनतेचा अपमान आहे. आणि आपण चांगला सक्षम पर्याय भारतीय जनता पार्टीने आपल्या समोर पॅनल उभा केलेला आहे. त्या पॅनलला बहुमतानं 7 तारखेला बांधवांनो विजयी करावं अशा प्रकारची नम्रतेपूर्वक विनंती करतो. आणि भाऊ दुसरं, अपात्रतेच्या बाबतीत आमच्या भाजपकडे जर कुठला सरपंच आला तर भाऊ त्यांना अपात्र करण्यासाठी पाक
काय काय की तुम्हाला माहिती आहे कसं होतं त्या बाबतीत एक आमच्या सरपंच असू उपसरपंच असू लोकांनी निवडून दिलेल्या लोकांना त्रास दिला जातो त्या बाबतीत तुमचं एक सहकार्य या ठिकाणी राहू द्या आणि पोलीस स्टेशन एवढ्या 4-5 गोष्टी ऊर्जा खातं जलसंपदा खातं महसूल खातं तुमच्याकडेच ग्रामविकास खातं आहे राज्यातलं 2 नंबरचं खातं भाऊ तुमच्याकडे आहे आणि माझी विनंती आहे की तुम्ही ना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आमचा तालुका तुमच्या तालुक्याच्या शेजारी आहे तुम्ही आमचा इंदापूर तालुका दत्तक तेवढा घ्या अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र दत्तक घ्यायला लावायचा का नाही हात वर करून सांगा हो का बघा सगळ्यात जनतेचा